नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. एमपीसीचं एक लेटेस्ट अपडेट आलेलं आहे, एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. त्यामध्ये टायपिंग टेस्ट इथून पुढे रद्द झालेली आहे असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. मग आता टायपिंग टेस्ट रद्द झाली असेल तर टायपिंगचं प्रमाणपत्र देखील लागणार नाही का, हा देखील विद्यार्थ्याच्या मनातला प्रश्न आहे. मोठा खुलासा या आजच्या या पत्रकाद्वारे आहेत आणि नेमकं 5 मेला जो एमपीएससीचा किंवा सामान्य प्रशासन विभागाचा जो सेवा प्रवेश नियम किंवा बाकीचा जो GR आलेला आहे तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे आणि आजच्या या प्रसिद्धी पत्रकात काय सांगितलं आहे डिटेल समजून घेऊ. तत्पूर्वी आपली पुढे जाण्यापूर्वी आपली ही एमपीएससीची ग्रुप बी आणि ग्रुप सीची ही जी मेंटरशिप बॅच आहे तर ती सुरू झालेली आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सीची जाहिरात मला असं वाटतं की पॉसिबली जूनमध्ये येण्याचे चांगले चान्सेस मला असं वाटत आहेत. पण एनिवेज तुमच्यासाठी जर तयारी करायची असेल तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच जी आहे तर ती सध्या सुरू झालेली आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि तुम्ही जॉईन करू शकता. न आता हे जे पत्रक आहे तर हे कधीच आहे 20 मे 2026चं पत्रक आहे आणि या पत्रकामध्ये सांगितलेलं आहे महाराष्ट्र गट क सेवेतील लिपिक, टंकलेखक आणि कर सहाय्यक. स्पेसिफिकली हे जे प्रसिद्ध पत्रक आहे हे 2 पदासाठी आलेलं आहे. कुठल्या 2 पदासाठी आलेलं आहे? लिपिक, टंकलेखक आणि कर सहाय्यक संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्यात येणार आहे. न आता गट क सेवेतील लिपिक, टंकलेखक पद जर आपण 5 मेच्या GR मध्ये जर पाहिलं, मी थोडासा व्हिडिओ लंबा जरी घेतला तरी हरकत नाही पण डिटेलमध्ये सांगतो. आता अगोदर काय होतं की विभाग आणि त्या विभागाचे पद याच्या, पण आता काय येत आहे की पद येत आहे. ठीक आहे, आता लिपिक, टंकलेखक हे पद जवळपास महाराष्ट्राचे जे 56 विभाग आहे तर त्या 56 विभागामध्ये हे काय आहे पद आहेत. मग आता हे नेमकं लिपिक, टंकलेखक एमपीएससीच्या ग्रुप सी मधल्या याच्यासाठी आहे का जी नवीन जी ग्रुप सी नवीन संयुक्त सेवा परीक्षा येणार आहे त्यांच्या संदर्भात आहे ते देखील पाहूया. आणि कर सहाय्यक जे आहे तर हे कशा संदर्भात आहे ते पण देखील पाहूया. तत्पूर्वी आपल्याकडे आता हा 5 मेचा हा GR आहे. ठीक आहे, या अनेक्स्चर मध्ये म्हणजे 32 नंबरच्या अनेक्स्चर मध्ये 133 नंबरच्या पेजवरती 108 नंबरच्या पेजवरती 108 नंबरच्या पेजवरती 141 लिपिक संवर्गाच्या पदाबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. हे सगळे इथं पद आहेत, ग्रुप सी ची पद आहे. लिपिक, टंकलेखक इथं लिहिलेलं आहे पहा. पहिलं जे पद आहे कृषी विभागाचं त्यामध्ये लिपिक कम टायपिस्ट लिहिलेलं आहे आणि इथं दिलेलं आहे की जुने जे रिक्रुटमेंट रूल्स आहेत ना तर त्यामध्ये काय होतं की 30 आणि 40 शब्द प्रति मिनिटाची काय होणार आहे की स्किल टेस्ट होणार आहे. अगोदर काय व्हायचं की पूर्व मुख्य झाली ग्रुप सीची की नंतर मग एक अतिरिक्त चाचणी व्हायची, टायपिंग टेस्ट व्हायची. मग त्यामध्ये तुमचं मराठी 30 असेल तर 30 शब्द प्रति मिनिट तुम्हाला टाईप करायचे आहेत. स्पीड आणि ॲक्युरसी चेक करायची, तशीच 40ची होती. पण आता नवीन रिक्रुटमेंट रूल्स मध्ये काय सांगितलेलं आहे म्हणजे स्किल टेस्ट बंद झालेली आहे. ठीक आहे, पण टायपिंगचं प्रमाणपत्र लागणार आहे की नाही हे अद्याप सांगितलेलं नाही. हे कशामुळे पहा, आता इथे या ठिकाणी दिलेलं आहे रिक्रुटमेंट रूल इश्यूड बाय GAD टू बी फॉलोड फॉर दिस कॅडर. आता रिक्रुटमेंट रूल्स टू बी इश्यूड टू बी फॉलोड. ठीक आहे, इश्यूड. आता यांनी रिक्रुटमेंट रूल जे आहेत, सेवा प्रवेश नियम जे आहेत तर ते स्पष्ट दिलेले नाहीये. आता सगळ्या पदासाठी स्किल टेस्ट तर कॅन्सल झाली पण त्यासाठी तुमचं स्किलसाठी म्हणजे टायपिंगचं प्रमाणपत्र लागणार आहे की नाही याबद्दल आणखी साशंकता आहे. आता अधिकृत सगळ्या याचे ज्यावेळेस सेवा प्रवेश नियम अपडेट होतील सगळ्या विभागांना सांगितलेलं आहे की तुमच्या 1 महिन्यामध्ये सगळे जे आहेत ना तर ते तुम्ही काय करायला पाहिजे, सेवा प्रवेश नियम अपडेट करायचे आणि तुम्ही वेबसाईटवर टाकायचे म्हणजे त्याचे GR जे इथून पुढे यायला सुरुवात होईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे हे 141 जे पद आहेत तर त्याच्यासाठी ही नो चेंज इन RR दिलेलं आहे. म्हणजे अगोदर जे 30 आणि 40 जी स्पीड पाहिजे होती तर ती इथे दिलेली आहे नवीन सेवा प्रवेश नियमामध्ये. आता पहा, लिपिक आणि टंकलेखक हे गृह विभागामधलं सिव्हिल डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट मधले जे लिपिक, टंकलेखक असतील, ग्रुप सी मधलं गृह विभागातलं नागरी संरक्षण विभागातलं जे पद आहे याच्यासाठी 30 आणि 40 वर्ड प्रति मिनिट हे जे शब्द जे आहेत तर याच्यासाठी टाईप रायटिंग जे आहे तर ते लागणार आहे. नो चेंजेस इन RR असं दिलेलं आहे. मग आता हे जे चित्र आहे तर सध्या फार कन्फ्युजिंग आणि हे आहे पण ठीक आहे. या 5 मेचा जो GR आहे आणि आजचं जे प्रसिद्धी पत्रक आहे हे अलाइन व्हायला आपल्याला थोडासा वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. प्रत्येक विभागाचं ज्यावेळेस पत्र येईल तर त्यावेळेस आपल्याला कॅडर बकेटिंगमध्ये आपल्याला कळेल की बाबा कुठल्या बकेटसाठी हे आपल्याला स्किल टेस्ट तर नाहीच आहे पण प्रमाणपत्र गरजेचं आहे की नाही. आशा करतो हे थोडंसं सविस्तर खोलवर निरीक्षण करून मी तुमच्यासाठी काढलेलं आहे. नाहीतर नुसतं जर बाकीच्या शिक्षकांसारखं सांगायचं असतं की बाबा हा रद्द झाली तुम्ही ऐकलं असतं मी ओके पण प्रमाणपत्र गरजेचं आहे की नाही
हे दोन गोष्टी वेगळ्या आहे. स्किल टेस्ट कॅन्सल होणे, प्रमाणपत्र पाहिजे असणं गोष्टी वेगळ्या आहे. मला वाटतं काळाच्या ओघामध्ये किंवा पुढच्या काही काळामध्ये याचं चित्र स्पष्ट होईल. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.